कधी कधी आयुष्य आपल्याला असे काही सत्य दाखवते जे स्वीकारायला खूप कठीण असतं. आपण आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट करतो, ज्यांच्यासाठी आपली स्वप्न, आनंद, वेळ देतो, कधी कधी त्यांच्या आयुष्यात आपण हळूहळू महत्व हरवतो. आजची ही कथा एका अशा माणसाची आहे ज्याने आयुष्यभर कुटुंबासाठी सर्व काही दिलं, पण शेवटी त्याला आयुष्याचं एक कडू सत्य समजलं. ही कथा ऐकताना कदाचित तुम्हाला तुमचंच आयुष्य दिसेल. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक साधा माणूस राहत होता. घर गरीब होतं, पण मन खूप श्रीमंत होतं. गणेश लहानपणापासून खूप कष्टाळू होता. त्याच्या वडिलांनी त्याला एकच गोष्ट शिकवली होती, बाळा, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधीही हार मानू नकोस, कारण गरीब माणसाकडे हार मानण्याचा पर्याय नसतो. गणेशने हे शब्द मनात कोरून ठेवले होते. तो मोठा झाला आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. घरात आई, वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं होती. गणेश रोज सकाळी 5 वाजता उठायचा आणि कामासाठी शहरात जायचा. कधी बांधकामावरती काम करायचा, कधी गोदामामध्ये माल उचलण्याचे काम करायचा. पाऊस असो, ऊन असो, रोज कामाला जायचा. त्याला एकच गोष्ट महत्वाची होती, माझ्या कुटुंबाला काही कमी पडू नये. वर्षानुवर्ष तो कष्ट करत राहिला. हळूहळू घराची परिस्थिती सुधारली. मुलं चांगल्या शाळेत जाऊ लागली. गणेशला वाटलं, आता माझं आयुष्य सफल झालं. पण आयुष्याचं एक कडू सत्य असतं, ज्यांच्यासाठी आपण आयुष्य घालवतो त्यांच्याच आयुष्यात आपण हळूहळू मागे पडतो. मुलं खूप मोठी झाली. त्यांना वडिलांचे कष्ट दिसत नव्हते. त्यांना फक्त घरात आलेल्या सुख सुविधा दिसत होत्या. मोबाईल, मित्र, पार्टी, करिअर या सगळ्यात ते व्यस्त झाले होते आणि त्यामुळे त्यांना वडिलांना द्यायला वेळ नव्हता. गणेश कधी कधी मुलांशी बोलायचा प्रयत्न करायचा, पण मुलगा म्हणायचा, बाबा मला वेळ नाही. मुलगी म्हणायची, नंतर बोलू. गणेश शांतपणे हसत बसायचा, कारण त्याला वाटायचं काही हरकत नाही, मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्याची घाई आहे. पण आतून तो हळूहळू एकटा होत होता. एक दिवस गणेश खूप आजारी पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टर म्हणाले, खूप वर्षांच्या कष्टामुळे शरीर थकलं आहे. गणेश हॉस्पिटलच्या बेडवर पडला होता. त्याला वाटलं, आज माझी मुलं माझ्या जवळ बसतील. पण मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त होता. मुलगी कॉलेजमध्ये व्यस्त होती. बायको घराच्या कामात व्यस्त होती. गणेश शांतपणे छताकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला एक गोष्ट जाणवली, आयुष्यभर ज्यांच्यासाठी जगलो, आज त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. काही दिवसांनीच गणेशचं निधन झालं. घरात खूप लोक जमले. सगळे म्हणत होते, गणेश खूप चांगला माणूस होता, खूप कष्ट केलं त्याने, कुटुंबासाठी आयुष्य घालवलं. पण त्या दिवशी एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. घरात सगळं होतं, मोठं घर, पैसा, सुख सुविधा, पण गणेश नव्हता. आणि तेव्हाच मुलांच्या डोळ्यातून अश्रू आले. मुलगा रडत म्हणाला, आपण बाबांशी कधीच बसून बोललो नाही. मुलगी म्हणाली, आपण त्यांना कधी विचारलं नाही की ते कसे आहेत. पण आता खूप उशीर झाला होता, कारण आयुष्याचं सर्वात मोठं सत्य असतं. मुलगी म्हणाली, आपण त्यांना कधी विचारलं नाही की ते कसे आहेत. पण आता खूप उशीर झाला होता, कारण आयुष्याचं सर्वात मोठं सत्य असतं. माणूस जिवंत असताना त्याची किंमत नसते, तो गेल्यावर त्याच्या आठवणीची किंमत वाढते. आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्यासाठी कष्ट करत आहे, तर त्यांना वेळ द्या, कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण माणूस पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, आयुष्याचं सर्वात मोठं सत्य म्हणजे माणूस जिवंत असताना त्याची किंमत कमी असते, पण तो गेल्यावर त्याच्या आठवणी आयुष्यभर त्रास देतात. म्हणून तुमच्या आयुष्यात जे लोक तुमच्यासाठी कष्ट करत आहेत, त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा, कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण माणूस पुन्हा मिळत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या जवळच्या माणसांपर्यंत जरूर पाठवा.